पॅकेज क्रिकेट क्लब बेडसगाव संघाच्या विरोधामध्ये वाकेश्वर स्पोर्ट्स वाकुर्डे अ चा संघ 8 संघ उद्याच्या दिवसामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहेत. उद्याच्या दिवसामध्ये देखील 8 संघांमध्ये घमासान युद्ध रणसंग्राम आपल्याला पाहायला मिळतील. यस दिलेल्या टाइप मध्ये उपस्थित राहायचं. संघांना विनंती असणार आहे पहिला सामना ठीक 4:30 चालू केला जाईल, त्यामुळे संघ आपण वेळेवरती उपस्थित राहायचं. या सामन्यासाठी पंच म्हणून आपल्याला पाहायला मिळतात अर्थातच पिनू उबाळे सर आणि त्याचबरोबर त्याच्या साथीने अभिजित सोनटक्के सर हे 2 पंच या सामन्यासाठी पाहायला मिळतात. सलामीची जोडी बॅटिंगसाठी मैदानाच्या आतमध्ये निखिल शिरगावकर आणि त्याचबरोबर संग्राम पारे शाहूवाडी तालुक्याचा बाहुबली निखिल शिरगावकर स्ट्रायकिंग गेन वरती, तर दुसऱ्या बाजूला गोलंदाजीच्या ट्रॅक वरती आपण पाहतोय विकी पुजारी कोल्हापूर जिल्ह्याचा फिरकीचा जादूगर गोलंदाजीच्या ट्रॅक वरती षटक क्रमांक 1 मध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. सामन्याला सुरुवात पंचांचा इशारा, पिनू उबाळे सरांचा इशारा आला. सामन्याला होते सुरुवात पहिला बॉल घेऊन विकी पुजारी स्ट्राइक एंड वरती निखिल शिरगावकर. लो फुल टॉस बॉल इथे मात्र आपण पाहिलं तर संयम दाखवला, डिफेंड करण्याचा प्रयत्न. डॉट बॉल येतोय, निर्धाव चेंडूची सांगता मैदानाच्या आतमध्ये होत असताना पाहायला मिळते. खोलवर टप्प्याचा होता, टॅप केलं फक्त आणि फक्त डॉट बॉल येतोय. निर्धाव चेंडूची सांगता मैदानाच्या आतमध्ये झाली. चांगला चेंडू पाहायला मिळाला. पहिला चेंडू अगदी खोलात परफेक्ट यॉर्कर मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय आणि खासियत आहे या खेळाडूची निश्चितच वेग आहे, विविधता आणि त्याचबरोबर सातत्याने अचूक टप्पा. त्यामुळे हा खेळाडू ISPL ची स्पर्धा देखील केलाय. बॅकफुटला जाऊन कट करण्याचा प्रयत्न पाठीमागे चाललाय. घोषांकित क्षेत्रामध्ये अगदी वेगाने बॅट फिरवली होती, मात्र एकच धाव मिळते डिक्लेअरच्या स्वरूपात आणि एका धावेच्या मदतीने धावसंख्येचं टोटल आता मात्र पुढे सरसावतोय. श्री गणेशा झाला. धावसंख्येला इथे आकार दिला तर सुरुवात झाली. पहिली धाव फलकावरती निश्चितच आपण पाहिलं तर संग्राम पारे स्ट्रायकिंग गेन वरती आपण पाहतोय. दरम्यान पारितोषिक असणार आहे ससेगाव संघासाठी साहिल मुंडे यांच्याकडून पारितोषिक असणार आहे. प्रत्येक षटकारासाठी 50 रुपयांचं कॅश प्राइज साहिल मुंडे यांच्याकडून असणार आहे. दरम्यान एक चौकार आलाय संग्राम पारेच्या बॅटमधून. षटकारासाठी पारितोषिक आहे 50 रुपयांचं. सर बॅटने लॉफ्ट केलाय, मिस टाइम आहे, फटका इथे फसला, विकेट मिळतीये, माघारी परतावा लागतंय. पहिला धक्का बसलाय, संग्राम पारेचा केस संपलाय, माघारी परतावा लागतंय. विकेट नंबर 1 संग्राम पारे डिपार्ट्स. या संघाचा दुसरा आयकॉन खेळाडू अर्थातच मिस्टर आयकॉनिक अमित कांबळे बॅटिंग साठी मैदानाच्या आतपर्यंत दाखवत असताना पाहायला मिळतात. निश्चितच शाहूवाडी कोळगावचा सुपरस्टार खेळाडू बॅटिंग साठी मैदानाच्या आतपर्यंत दाखल झाला. 5 आकड्यावरती निश्चितच पहिली विकेट आल्या. पहिला धक्का अर्थातच 5 आकड्यावरती ते बसलाय आणि आता नवीन बॅटर दुसरा आयकॉन खेळाडू आयकॉनिक अमित कांबळे बॅटिंग साठी मैदानाच्या आतपर्यंत सज्ज झालाय. पारितोषिक आहे प्रत्येक षटकारासाठी साहिल मुंडे सर यांच्याकडून 50 रुपयांचं कॅश प्राइज प्रत्येक षटकारासाठी असणार आहे. हो हा चेंडू वळवला, टप्पा पडल्यानंतर बाहेरच्या दिशेला. ही खासियत आहे या खेळाडूची. आपण पाहिलं तर टप्पा पडला त्यानंतर बाहेरच्या दिशेला लेग कटर पारंपरिक आपल्याला पाहायला मिळालाय. खासियत आहे या खेळाडूची. टप्पा अचूक, त्याचबरोबर व्हेरिएशन, विविधता, वेग आणि त्याचबरोबर आपण पाहिलं तर ती अचूकता आणि सातत्य. त्यामुळे हा खेळाडू देखील सध्याच्या घडीला चर्चेत आहे. या खेळाडूची चर्चा का रंगते त्याचं उत्तर मैदानाच्या आतपर्यंत देतोय सध्याच्या घडीला विकी पुजारी. 5 आकड्यावरती धावसंख्या रोखली आहे. पहिले षटक चालू आहे. पहिल्या षटकाचा खेळ मैदानाच्या आतपर्यंत चालू आहे. 5 धावा आतापर्यंत. फलकावरती पाहायला मिळतात, फटका इथे फसलाय, विकेट महत्वाची आहे. अमित कांबळेचा खेळ संपलाय. धक्का क्रमांक 2 अमित कांबळे बॅक टू दी पवेलियन.
नवीन बॅटर प्रवीण आलेत बॅटिंगसाठी मैदानाच्या आतमध्ये. चौथ्या क्रमांकावरती प्रवीणला आपण पाहतोय. गोलंदाजीच्या ट्रॅकवरती बांगलेचा सुपरस्टार गोलंदाज तसंच फिरकीचा जादूगर गोलंदाजीच्या ट्रॅकवरती सनी सरापले दाखवत असताना पाहायला मिळतात. निश्चितच बांगले गावाने एक खेळाडू आपल्याला दिला आणि आता मात्र दुसरा खेळाडू आपण पाहतोय सध्याच्या घडीला. या नावाची देखील चर्चा सातत्याने पाहायला मिळते. सनी सरापले गोलंदाजीच्या ट्रॅकवरती षटक क्रमांक 2 मध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. पहिलं षटक फक्त आणि फक्त 5 धावांचं आणि आता दुसऱ्या षटकामध्ये इथे विश्वास सनी सरापले. या अगोदरच्या सामन्यामध्ये जबरदस्त गोलंदाजी पाहायला मिळाली होती. चांगली बॉलिंग मैदानाच्या आतमध्ये सनी सरापलेने या अगोदरच्या सामन्यामध्ये केली होती. मात्र हा सामना महत्वाचा आहे. सेमीफायनल मध्ये दाखल होण्यासाठी सामना इथे महत्वाचा असणार आहे. बॅकफुटला जाऊन कट करण्याचा प्रयत्न आपण पाहिलं तर डॉट बॉल येतोय. या सनी सरापलेला षटकार लगावला तर 150 रुपयांचं कॅश प्राइज साहिल मुंडे सर यांच्याकडून असणार आहे. सनी सरापलेच्या विरोधात षटकार आला तर 150 रुपयांचं कॅश प्राइज साहिल मुंडे यांच्याकडून असणार आहे. 5च्या आकड्यावरती धावसंख्या स्थिरावली आहे. जबरदस्त गोलंदाजी मैदानाच्या आतपरे सध्याच्या घडीला चालू आहे तिरुपती मांगले संघाची. वळवला बॉल इथे मात्र नो बॉलचा इशारा. एक्स्ट्रा धाव खर्च केली जाते 9च्या स्वरूपात आणि या एक्स्ट्रा धावेच्या मदतीने धावफलक आता 6 या आकड्यावरती. फ्री हिटचा बॉल असणार आहे. संधी आता फलंदाजाकडे असणार आहे. फटका केला लाजवाब शॉट इथे आलाय आणि ते षटकार आलाय का हे देखील पाहणं गरजेचं आहे. षटकार की चौकार, चौकार की षटकार आणि इथे काहीच मिळत नाही. निश्चितच आपण पाहिलं तर नैसर्गिक अडथळा आलाय. ओहो काय घडतंय, काय घडतंय मैदानाच्या आतमध्ये एकही धाव मिळत नाही. या नशिबाची साथ ही पूर्णपणे तिरुपती स्पोर्ट्स मांगले संघाच्या बाजूने आपल्याला पाहायला मिळते. डॉट बॉल आलाय. निर्धाव चेंडूची सांगता फ्री हिटच्या बॉलवरती एकही धाव येत नाहीये. डॉट बॉल आला. निर्धाव चेंडूची सांगता मैदानाच्या आतमध्ये झाली. बॅकफुटला गेले. डेलिकेट टच पॉइंटच्या दिशेने दिशा दिली. त्यानंतर एक सिंगल धाव डिक्लेअरच्या स्वरूपात धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि या सिंगलच्या मदतीने धावसंख्येचं टोटल निश्चितच आपण पाहिलं तर पुढे सरसावत आहे. 7 या आकड्यावरती धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते. 7 ऑन दी बोर्ड. 7 धावा धावफलकावरती सध्याच्या घडीला. निश्चितच षटक क्रमांक 2 मैदानाच्या आतपरे प्रगती पथावरती आहे. यावेळेस देखील मोठा फटका घेण्याचा प्रयत्न पाठीमागे चाललाय. विकेट किपर नितीन माटुंगी येत आहेत. डॉट बॉल येतोय. निर्धाव चेंडूची सांगता झाली. जबरदस्त गोलंदाजी केली जाते. फिरकीची जादू त्या मांगले संघाची मैदानाच्या आतपरे पाहायला मिळते. विकी पुजारीने पहिलं षटक चांगलं हाताळलं. त्यानंतर इथे दुसऱ्या षटकामध्ये कामगिरी सनी सरापले देखील चांगली करतोय. आडवा बॅटने ऑन साइडला शॉर्टपुलचा फटका. धावा किती मिळत आहेत या चेंडूवरती? फक्त आणि फक्त 2 धावा. 2च धावा धावफलकावरती. षटकार आला असता तर 150 रुपयांचा कॅश प्राइज होतं षटकारासाठी. मात्र इथे फक्त आणि फक्त 2 धावा. 9 या आकड्यावरती धावफलक. 9 ऑन दी बोर्ड. 9 धावा धावफलकावरती. आक्रमकता दाखवली जाते. मात्र नशिबाची साथ कुठेतरी मांगले संघाच्या बाजूने पाहायला मिळते. एक चेंडू अजूनही शिल्लक आहे. 9 धावा धावफलकावरती. षटक क्रमांक 2 चालू आहे मैदानाच्या आतमध्ये.
9 या आकड्यावरती धावसंख्या आपण पाहतोय सध्याच्या घडीला. शेवटचा बॉल या दुसऱ्या षटकातला, षटका लगवला तर या बॉलवरती 150 रुपयांचं कॅश प्राइज आहे. बागफुटला गेले, फटका चांगला केला गेलाय, प्रोटेक्शन डिपर आहे, सिंगल कंप्लीट झाले. दुसरीचा कॉल दिला नाहीये, थांबवलं गेलंय. एका धावेवरती इथे समाधान राहावं लागतंय. षटक क्रमांक 2 चा खेळ इथे संपलाय. धावसंख्येचं टोटल 10 या आकड्यावरती 2 षटकांच्या अखेरीस फक्त आणि फक्त 10 धावा धावफलकावरती. प्रत्येक षटकारासाठी 100 रुपयांचं कॅश प्राइज सचिन शिंदे सर यांच्याकडून असणार आहे. षटक क्रमांक 3 वर गोलंदाजीच्या ट्रॅक वरती अर्थातच आपण यस प्रत्येक षटकारासाठी सचिन शिंदे सर यांच्याकडून 100 रुपये आणि त्याचबरोबर साहिल मुंडे सर यांच्याकडून 50 रुपयाचं कॅश प्राइज असणार आहे. ओमकार पाटील आलेत गोलंदाजीच्या ट्रॅक वरती. वेगात होता पहिला बॉल, इथे मात्र आपण चांगल्या प्रकारे डिलिव्हर केला जातोय. पंचांकडे अपील लाऊड केली आहे. पंचांचा इशारा इथे येतोय नॉट आउटचा, म्हणजेच काय तर माघारी परतावं लागते. विकेट आहे, निश्चितच विकेट आली आहे. तिसरा धक्का बसला, खेळी संपल्या. अर्थातच आपण पाहिलं तर प्रवीणचा की इथे संपलाय. तिसरा धक्का बसलाय. तिसरा फलंदाज प्रवीणच्या स्वरूपात बाद झालाय. चला त्याचबरोबर आणखीन एक पारितोषिक आलाय. प्रत्येक विकेट साठी आता 50 रुपयांचं कॅश प्राइज असणार आहे. साजिद मुंडे सर यांच्याकडून हे पारितोषिक असणार आहे. प्रत्येक विकेट साठी 50 रुपये. नवीन बॅटर मैदानाच्या आतपर्यंत साहिल पारे दाखवत असताना पाहायला मिळत आहेत. सलग 3 विकेट साठी सचिन शिंदे सर यांच्याकडून 501 रुपयांचं कॅश प्राइज असणार आहे. वेगात होता, वेगामध्ये इथे बीट केलं जात आहे. चांगला चेंडू मैदानाच्या आतपर्यंत ओमकार पाटीलचा पाहायला मिळतोय. गती आणि त्याचबरोबर ते नियंत्रण ओमकार पाटीलचं मैदानाच्या आतपर्यंत पाहायला मिळते. एक वेगळी ऍक्शन आहे, मात्र त्या वेगळ्या ऍक्शनने देखील प्रभावशाली कामगिरी मैदानाच्या आतपर्यंत करतायत. 10 या आकड्यावरती धावफलक मात्र स्थिरावला. आता जबाबदारी असणार आहे साहिल पारे. सातत्याने या संपूर्ण स्पर्धेमध्ये चांगला खेळ केलाय, मात्र आता ती वेळ आली आहे या मॅच मध्ये संघाला अडचणीतून बाहेर काढण्याची. ओहो, जबरदस्त चेंडू पाहायला मिळाला. आणखीन एक लाजवाब चेंडू. इथे देखील डॉट बॉल, बॅक टू बॅकचा दुसरा डॉट बॉल मैदानाच्या आतपर्यंत. चांगला चेंडू मैदानाच्या आतपर्यंत डॉट बॉल येतोय. निर्धाव चेंडूची सांगता मैदानाच्या आतपर्यंत झाली. ओमकार पाटील कौतुक करावं लागेल. युवा खेळाडू आणि या युवा खेळाडूने खऱ्या अर्थाने प्रभावित केलं. या संपूर्ण मॅच मध्ये चांगला खेळ केला. स्टेप आउट केलाय. यावेळेस देखील आपण पाहिलं तर ऑन साइडला टर्न केलं जाते. प्रोटेक्शन डीप मधून येतं. सिंगल कंप्लीट झालाय, फंबल झालाय, चुकी झाल्या. एका धावेवरती ते समाधानी राहावं लागतं आणि या एका धावेच्या मदतीने धावसंख्येचं टोटल आता मात्र 11 या आकड्यावरती 11 ऑन दी बोर्ड. चला प्रत्येक षटकारासाठी सचिन शिंदे सर यांच्याकडून 201 रुपयांचा कॅश प्राइज असणार आहे. 11 या आकड्यावरती धावफलक 11 ऑन दी बोर्ड. प्रत्येक षटकारात 200 रुपयांचा कॅश प्राइज. निखिल शिरगावकर जबाबदारी असणाऱ्या या मॅच मध्ये शांत पाहायला मिळाल्या. बागफुटला गेले, स्क्वेअर कटचा फटकाला जवाब केला. धावा मिळतात त्या पूर्णपणे 4. निखिल शिरगावकरच्या बॅटमधून चौकार. बागफुटला जात असताना वेट ट्रान्सफर पाठच्या पायावरती केला आणि त्यानंतर हात खुलले, रूम होती, जागा होती, त्याचा फायदा लगेचच घेतला. चौकार आलाय. धावसंख्येचं टोटल आता मात्र पुढे सरसावत आहे. 15 या आकड्यावरती धावफलक जाऊन पोहोचतो. 15 ऑन दी बोर्ड. 15 धावा धावफलकावरती सध्याच्या घडीला आपण पाहतोय.
लॉफ्ट केला, फटका इथे फसलाय. क्षेत्ररक्षक किरण बांबवडे चेंडूच्या खाली झेल पकडलाय. निखिल शिरगावकरचा खेळ इथे संपलाय. धक्का क्रमांक 4. निखिल शिरगावकर बॅक टू दी पवेलियन. त्याचबरोबर या विकेट ₹50 कॅश प्राइज ओमकार पाटील समालोचन कक्षामध्ये जमा झालाय. सामना संपल्यानंतर आपण आपला कॅश प्राइज स्वीकारायचा. दरम्यान षटक क्रमांक 3चा केस संपलाय. 15 या आकड्यावरती चौथी विकेट आल्या. चौथा धक्का 15 या आकड्यावरती बसलाय. प्रमोद पारे आलेत नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये. ससेगावचा आणखीन एक जबरदस्त खेळाडू गोलंदाजीच्या ट्रॅकवरती क्षितिजला आपण पाहतोय. लेदर बॉल क्रिकेटचा अनुभव देखील आहे या खेळाडूला. लेदर बॉल क्रिकेट देखील चांगल्या दर्जाचं खेळत आलाय. त्याला आपण पाहतोय चौथ्या षटकामध्ये गोलंदाजीच्या ट्रॅकवरती 15 या आकड्यावरती धावफलक पहिल्या 3 षटकांमध्ये पाहायला मिळतंय. पहिला बॉल वेगात होता, फटका इथे फसलाय. क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली जजमेंट झाला, मात्र झेल सोडलाय. कॅच ड्रॉप झाले, रनआउटची संधी देखील आहे. एका चेंडूमध्ये 2 वेळा विकेटच्या संधी होत्या, मात्र दोन्ही वेळेला संधी गमावले. 2 धावा इथे धावफलकावरती. सलग 3 षटकारांसाठी सचिन शिंदे तात्या यांच्याकडून ₹501 कॅश प्राइज आलाय. लगातारच्या 3 षटकारांसाठी सचिन शिंदे अर्थातच तात्या यांच्याकडून ₹501 कॅश प्राइज असणार आहे. 17 धावा धावफलकावरती. 17 ऑन दी बोर्ड. फटका चांगला आहे. यावेळेस पारावर चोक पाहायला मिळाला. अफलातून टायमिंग. धावा मिळतात 6. साहिल पारेच्या बाटपूर षटकार आणि ₹100 कॅश प्राइज देखील ₹50 कॅश प्राइज इथे ऍड होते. साहिल मुंडेसर यांच्याकडून ₹50 कॅश प्राइज असणार आहे. जबरदस्त फटका पाहायला मिळालाय साहिल पारे. वेगात होता, आता मात्र वेगामध्ये बीट केलाय. डॉट बॉल येतोय. निर्धाव चेंडूची सांगता मैदानाच्या आतमध्ये होत असताना पाहायला मिळते. 23 या आकड्यावरती धावसंख्या. 23 ऑन दी बोर्ड. 23 धावा धावफलकावरती. निश्चितच आता विचार केला या मॅच मध्ये तर कुठेतरी सुस्थितीमध्ये तिरुपती स्पोर्ट्स मांगलेचा संघ आपल्याला पाहायला मिळतोय. खराब चेंडू इथे पाहायला मिळाला. फटका इथे आपण पाहिलं तर फसला होता. 9+1 2 धावा धावफलकावरती आणि या 2 धावांच्या मदतीने धावसंख्येचं टोटल निश्चितच आता जाऊन पोहोचतं 25 या आकड्यावरती. चुकी झाल्या, अशा प्रकारे चुका सातत्याने क्षितिज कडून होत नसतात, तरी देखील इथे एक चुकी झाली. 9+1 2 धावा धावफलकावरती. 25 या आकड्यावरती धावसंख्या आता जाऊन पोहोचते. पंचवीस या आकड्यावरती धावसंख्या. 25 ऑन दी बोर्ड. बॅकफुटला जाऊन कट करण्याचा प्रयत्न. इथे मात्र आपण पाहिलं तर विकेट आता सॅक्रिफाईस करावी लागते प्रमोद पारेला. वाईटच्या स्वरूपात एक्स्ट्रा धावाने आता विकेट आली आहे. प्रमोद पारे बॅक टू दी पवेलियन. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये शंतनू दाखवत असताना पाहायला मिळत आहेत. तिसऱ्या पंचाची मागणी केली जाते. व्हाईट साठी तिसऱ्या पंचाची ते मागणी केली जाते. या 6 व्हाईट बॉल. व्हाईटच्या स्वरूपात एक्स्ट्रा धाव येते. या एक्स्ट्रा धावेच्या मदतीने
धावसंख्येचं टोटल मात्र पुढे सरसावत आहे. 26 आकड्यावरती धावफलक. रिव्ह्यू अनसक्सेसफुल झाला. रिव्ह्यू अवेलेबल नसणार आहे मंगले संघासाठी. 26 धावा धावफलकावरती. 26 ऑन दी बोर्ड. नवीन बॅटर मैदानाच्या आतपरे शंतनू दाखल होत असताना पाहायला मिळतात. शंतनू यांना आपण पाहतोय बॅटिंगसाठी मैदानाच्या आतमध्ये. स्ट्रायकिंग एंड वरती साहिल पारे पाहायला मिळतात. निश्चितच आपण पाहिलं तर या मॅच मध्ये महत्वाची खेळ त्याच्या बॅट बुधवाले. संघ अडचणीमध्ये होता आणि अडचणीच्या क्षणी धावा बनवण्याचं काम करण्याचा प्रयत्न साहिल पारे करतोय. बॅकफुटला गेले. फटका येते फसला. विकेटची संधी आणि ते बटरफ्लाय कॅच. फ्री हिटचा बॉल होता. निश्चितच आपण पाहिलं तर फ्री हिटचा बॉल होता. त्यानंतर रनआउटची अपील देखील केली पंचांकडे. 2 धावा इथे कंप्लीट झाल्यात का हे देखील पाहणं गरजेचं आहे. पंचांचा इशारा नॉट आउट झाला म्हणजेच काय तर 2 धावा इथे धावफलकावरती आणि या 2 धावेच्या मदतीने धावसंख्येचं टोटल निश्चितच आता पुढे सरसावत आहे. धावसंख्या 28 या आकड्यावरती. 28 ऑन दी बोर्ड. 28 धावा धावफलकावरती. चला दरम्यान पारितोषिक असणार आहे. बोल्ड काढला. स्टंप आउट केला. बोल्ड काढला तर 501 रुपयांचं कॅश प्राइस सचिन शिंदे तात्या यांच्याकडून असणार आहे. आणि त्याचबरोबर साहिल मुंडे यांच्याकडून 200 रुपयांचं कॅश प्राइस बोल्ड साठी असणार आहे. यस बोल्ड काढला तरी पारितोषिक असणार आहे. टर्म्स अँड कंडिशन अप्लाय आहेत. 28 आकड्यावरती धावफलक सध्याच्या कडेला पाहायला मिळते. साहिल पारेश साठी एन वरती 2 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. हो चेंज ऑफ पेस पाहायला मिळाला. डीपिंग फुल टॉस मैदानाच्या आतपरे होता. डॉट बॉल येतोय. निर्धाव चेंडूची सांगता मैदानाच्या आतपरे झाली आहे. अजून एका चेंडूचा खेळ शिल्लक आहे. यष्टांना फुंकर घातले. यष्टांना जर हिट झाला असता, यष्टांना हातवला असता तर निश्चितच 700 रुपयांचा मानकरी ठरला असता. 1 चेंडू शिल्लक आहे. 1 चेंडू आणि 700 रुपये कमवण्याची संधी देखील असणार आहे. निश्चितच क्षितिजकडे शेवटचा बॉल या पहिल्या इनिंगचा आपल्याला पाहायला मिळतो. 28 धावा धावफलकावरती. स्विंग अँड मिस. डॉट बॉल आलाय. रनआउटच्या स्वरूपात आता मात्र विकेट इथे सॅक्रिफाईस करावी लागते. 4 षटकांचा केस संपलाय. 4 षटकांच्या अखेरीस धावसंख्या आता मात्र जाऊन पोहोचते. अर्थातच 28 या आकड्यावरती जिंकण्यासाठी 24 चेंडू आणि 29 धावांची आवश्यकता. 24 मध्ये 29 ची गरज. चला कोणत्याही संघाने जर सामना 2 षटकामध्ये संपवला तर अमर मुंडे आणि त्याचबरोबर सचिन शिंदे सर यांच्याकडून तब्बल 2001 रुपयांचं कॅश प्राइज असणार आहे. कोणत्याही संघाने जर सामना 2 षटकामध्ये संपवला चला बॅटर्स पाठवायचे मैदानाच्या आतमध्ये क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं लगेच. ससेगाव संघ 11:15 अवधी असणार आहे. चला वेग घ्यायचा आहे. सलामीचे बॅटर्स येतात मैदानाच्या आतमध्ये. चला सामना 2 षटकामध्ये संपला तर 2001 रुपयांचं कॅश प्राइस सचिन शिंदे तात्या आणि त्याचबरोबर अमर मुंडे सर यांच्याकडून असणार आहे.
सलामीची जोडी बॅटिंगसाठी मैदानाच्या आतपर्यंत दाखल झाले. अर्थातच कोल्हापूरकरांचा राऊडी आता मैदानाच्या आतपर्यंत दाखल झालाय. कोल्हापूरकरांचा षटकारांचा बेताज बादशाह नितीन माटुंगे बॅटिंगसाठी मैदानाच्या आतपर्यंत दाखल झालाय. ज्या खेळाडूने कोल्हापूर जिल्ह्याचं नाव टेनिस क्रिकेट पटलावरती खऱ्या अर्थाने ISPLच्या स्पर्धेपर्यंत नेऊन ठेवलाय, अर्थातच तो खेळाडू नितीन माटुंगे बॅटिंगसाठी मैदानाच्या आतपर्यंत दाखल झालाय. 24 चेंडू 29 धावा बनवायच्या गोलंदाजीच्या ट्रॅकवरती संघाचा सर्वाधिक महत्वाचा गोलंदाज साहिल पारेला आपण पाहतोय पहिल्या षटकामध्ये. ससेगाव एक्सप्रेस साहिल पारे पाहायला मिळतात. प्रत्येक विकेटसाठी सचिन शिंदे सर यांच्याकडून 100 रुपयाचं कॅश प्राइज असणार आहे. नॉन स्ट्रायकिंग एन वरती दत्ता बांबवडेला आपण पाहतोय. डेंजर दत्ता आता बॅटिंगसाठी मैदानाच्या आतपर्यंत दाखल झाला. प्रत्येक विकेटसाठी 200 रुपयांचं कॅश प्राइज असणार आहे. अमर मुंडे सर आणि त्याचबरोबर सचिन शिंदे सर यांच्याकडून कॅश प्राइज असणार आहे. 24 मध्ये 29 ची गरज आहे. पहिला बॉल वेगात होता, पाठीमागे चाललाय, क्षेत्ररक्षक येतात. दरम्यान आपण पाहिलं तर डॉट बॉल येतोय. निर्धाव चेंडूची सांगता मैदानाच्या आतपर्यंत होते. 23 मध्ये 29 ची आवश्यकता आहे. सामना महत्वाचा आहे. आपण पाहिलं तर तिरुपती स्पोर्ट्स मांगले संघ आणि युवराज स्पोर्ट्स ससेगावचा संघ सेमी फायनल मध्ये दाखल होण्यासाठी एकमेकांच्या विरोधात लढत आहेत आणि आता 23 मध्ये 29 ची आवश्यकता. धावा रोखण्याची क्षमता ससेगाव संघामध्ये देखील आहे. लास्ट केलाय सरळ बॅटने, फटका केला, विकेट महत्वाची आहे. नितीन माटुंगेचा खेळ संपला आणि 200 रुपये खात्यामध्ये ऍड झाले. आजच्या दिवसामध्ये खऱ्या अर्थाने चर्चा साहिल पारेच्या नावाची राहिली आहे. महत्वाची विकेट नितीन माटुंगे. बॅक टू दी पवेलियन. यस, 200 रुपयांचं कॅश प्राइज देखील जमा झालाय साहिल पारेच्या खात्यामध्ये. चला, आउट आहे, कॅच पकडलेला आहे. खूप आतमध्ये होते क्षेत्ररक्षक. विकेट आल्या, पहिला धक्का बसलाय. नितीन माटुंगेची खेळी ती संपुष्टात आली. सलग 3 विकेटसाठी 1001 रुपयाचं कॅश प्राइज सचिन शिंदे सर यांच्याकडून असणार आहे. चला, फलंदाज बाद आहे, विकेट आहे. चला, फलंदाज बाद आहे, विकेट आहे. चला, पेनलाइज केलं जाईल, याची नोंद घ्यायची. बाउंड्री लाईनच्या बाहेर लाईनमन देखील आहेत आयोजन कमिटीचे, त्यामुळे चला, पंचाशी वाद घालायचा नाही, या निर्णय अंतिम असणार. चला, निर्णय अंतिम असणार आहे. चला, 85 वाद घालायचा नाहीये, विकेट आहे.
यस नितीन माटुंग यांची की संपुष्टात आली आहे. पहिला धक्का बसला, पहिली विकेट आली आहे. नवीन बॅटर मैदानाच्या आतपर्यंत विकी पुजारी दाखल होत असताना पाहायला मिळत आहेत. विकी पुजारी बॅटिंग साठी मैदानाच्या आतपर्यंत दाखल झालेत. पहिली विकेट आल्या, पहिला धक्का इथे बसलाय आणि सलग 3 विकेट साठी अजून 2 विकेट म्हणजेच काय तर 500 रुपयांचं कॅश प्राइज सचिन शिंदे सर यांच्याकडून असणार आहे. 4 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. 4 चेंडू असणार आहे. इथून पुढे 2 चेंडू झालेत. यस निश्चितच षटक क्रमांक पहिलं साहिल पारे महत्वाची विकेट मिळवली आहे. 22 मध्ये 29 आवश्यकता. विकी पुजारी बॅटिंग साठी मैदानाच्या आतपर्यंत दाखल झालाय. ऑन साइडला टर्न केला, फटका केला, मिस टाइम आहे. क्षेत्ररक्षक नाही, या खाली क्षेत्रामध्ये बॉल पडलाय. धावा मिळतात त्यात 2 फक्त आणि फक्त आणि या 2 धावाने धावसंख्येला मात्र श्री गणेश झालाय. धावसंख्येला आकार दिला. इथे सुरुवात झाली. खातं निश्चितच उघडलं जात आहे. आता मात्र 21 मध्ये 27 आवश्यकता आहे. प्रत्येक षटकारासाठी 50 रुपयाचं कॅश प्राइज सचिन शिंदे सर यांच्याकडून असणार आहे. दरम्यान एकवीस मध्ये आता 27 आवश्यकता आहे. जबरदस्त सामना पाहायला मिळतो. लो स्कोरिंग टोटल आहे तरी देखील फाईट केली जाते दोन्ही संघांकडून. 21 मध्ये 27 ची गरज. सरवाटने लेफ्ट केलाय, लॉंग बाउंड्री लाईनच्या बाहेर. धावा मिळतात त्या 6. विकी पुजारीच्या बॅटमधून मोठा धमाका षटकार. सरवाटने फटका लाजवाब केला विकी पुजारीच्या बॅटमधून आणि आता 50 रुपयांचं कॅश प्राइज देखील इथे जमा झालाय. यस प्रत्येक षटकारासाठी 50 रुपयांचं कॅश प्राइज असणार आहे आणि ते कॅश प्राइज इथे जमा झालंय. चला या चेंडूवरती बोर्ड काढला तर 250 रुपयांचं कॅश प्राइज अमर मुंडे सर यांच्याकडून असणार आहे. ओहो इथे मात्र खराब चेंडू पाहायला मिळालाय. 9च्या स्वरूपात एक्स्ट्रा धाव आली आहे. 9च्या स्वरूपात एक्स्ट्रा धाव आणि धावसंख्येचं टोटल आता 9 या आकड्यावरती 20 मध्ये 20 ची गरज आहे. 20 चेंडू आणि 20 धावांची आवश्यकता असणार आहे. निश्चितच 2 षटकामध्ये जर सामना संपवला तर 2001 रुपयांचा देखील कॅश प्राइज आहे सचिन शिंदे सर आणि त्याचबरोबर अमर मुंडे सरांकडून देखील. 9 धावाला फलकावरती 2 चेंडू अजूनही मैदानाच्या आतपर्यंत शिल्लक आहेत. कुठेतरी आपण पाहिलं तर आता फ्री हिटची संधी असणार आहे. उघडा डोळे पहा नीट, येणारा चेंडू फ्री हिटचा आहे. संधी आता पुन्हा एकदा विकी पुजारीकडे. एक षटकार त्याच्या बॅटमधून आलाय आणि आता मात्र संधी असणार आहे आणखीन एक मोठा फटका घेण्याची. खोलवा टप्प्याचा बॉल, चांगला चेंडू पाहायला मिळाला. समोरच्या दिशेने केला, डीपर प्रोटेक्शन अमित कांबळे येतात. फंबल झालाय. सिंगलला इथे डबल मध्ये कन्वर्ट करण्याचा प्रयत्न देखील पाहायला मिळतोय. 2 धावा फलकावरती आणि या 2 धावेने संघाची धावसंख्या आता जाऊन पोहोचते 11 या आकड्यावरती. जिंकण्यासाठी 19 चेंडू आणि 18 ची आवश्यकता आहे. 19 मध्ये 18 ची गरज असणार आहे. शेवटचा बॉल या पहिल्या षटकाचा. महत्वाची विकेट आल्यानंतर आता मागे ठरतायत. लॉफ्ट केला, फटका इथे फसलाय. मिस टाइम स्ट्रोक. क्षेत्ररक्षक पुन्हा एकदा येतात. जजमेंट झालं. 3 क्षेत्ररक्षकांना हुलकावणी दिली. 1 फुल आणि 3 माळी असं चित्र मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळालंय. झेल सोडला विकी पुजारीचा. झेल होणं इथे गरजेचं होता. झेल झाला असता तर निश्चितच या सामन्यामध्ये पुन्हा एकदा कमबॅक झाला असता. मात्र आता षटक क्रमांक 1 संपलाय. 13 धावा फलकावरती. जिंकण्यासाठी 18 चेंडू आणि 16 ची आवश्यकता. यस या 6 चेंडू मध्ये जर आता सामना संपवला तर पुढच्या 6 चेंडू मध्ये सामना संपवला तर 2100 रुपयांचं कॅश प्राइज असणार आहे. अमर मुंडे सर आणि त्याचबरोबर सचिन शिंदे तात्या यांच्याकडून पारितोषिक असणार आहे.
18 चेंडू आणि 16 ची आवश्यकता. 18 मध्ये 16 ची गरज. अमित कांबळे गुलदाईच्या ट्रॅक वरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. शाहूवाडी तालुक्याचा मिस्टर आयकॉनिक अमित कांबळे. प्रत्येक षटकारासाठी 50 रुपयांचं कॅश प्राइज आपल्याला पाहायला मिळतं. 18 मध्ये 16 ची आवश्यकता. ऑन साइडला टर्न केलाय. गॅप शोधण्याचा प्रयत्न. प्रोटेक्शन डीप मध्ये सिंगल कंप्लीट झाले आहे. एका धावेवरती ते समाधानी लावावं लागते. या एका धावेच्या मदतीने धावसंख्येचं टोटल 14 या आकड्यावरती. 17 मध्ये 15 ची आवश्यकता आहे. 17 चेंडू आणि 15 धावांची गरज आहे. सतरा चेंडू आणि 15 ची गरज असणार आहे. लो फुल टॉस बॅटने ड्राइव्ह केलाय. प्रोटेक्शन आहे. डीप पर सिंगल इथे कंप्लीट झाले. एका धावेवरती ते समाधानी राहावं लागते. या एका धावेच्या मदतीने धावसंख्येचं टोटल निश्चितच आता 15 या आकड्यावरती. 16 मध्ये 14 ची आवश्यकता. 16 चेंडू आणि 14 धावांची गरज इथून पुढे असणार आहे. या मॅच मध्ये तिरुपती मांगले स्पोर्ट्स संघ सुस्थितीमध्ये पाहायला मिळतोय. 14 धावांची आवश्यकता. आउटसाइड दी ऑफ मग ते आपण पाहिलं तर फलंदाजापासून दूर ठेवला. डॉट बॉल येतोय. निर्धाव चेंडूची सांगता झाली. 15 चेंडू आणि 14 ची आवश्यकता. 15 मध्ये 14 ची गरज. या 3 चेंडूंवरती जर सामना संपला तर 2100 रुपयांचं कॅश प्राइज असणार आहे. त्याचबरोबर बोर्ड काढला तर 201 रुपयांचं कॅश प्राइज. सचिन शिंदे सर यांच्याकडून आला. फटका इथे फसलाय. मिस टाइम शो क्षेत्ररक्षक येतात. कॅश ड्रॉप झाली आहे. झेल सोडलाय. कॅश ड्रॉप झालाय आणि त्याचबरोबर एक सिंगल धाव फलकावरती. आणि या एका सिंगलच्या मदतीने धावसंख्येचं टोटल आता मात्र आपण पाहिलं तर 16 या आकड्यावरती झेल सोडले. चुका झाल्यात आणि या चुका आता मात्र पाहिलं तर भोगाव्या लागतात. कारण पराभवाच्या छायेमध्ये आलाय युवराज स्पोर्ट्स ससेगावचा संघ. लात केलाय. सरळ बातने लॉंगॉनचा क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली बनलाय दर्शक. धावा मिळतात त्या 6. विकी पुजारीच्या बाटपरू षटकार. लॉफ्ट केलाय. यावेळेस देखील आपण पाहिलं तर 6 धावांची मोहर लगावली गेली. ज्योतिबा टाइल्स पुरस्कृत तिरुपती स्पोर्ट्स मांगलीचा संघ आपल्याला पाहायला मिळतोय. आडवा बॅटने ऑन साइडला आणखीन एक मोठा धमाका. आता मात्र विजयापासून फक्त आणि फक्त एक धाव दूर आपल्याला पाहायला मिळतोय. अर्थातच ज्योतिबा टाइल्स पुरस्कृत तिरुपती स्पोर्ट्स मांगलीचा संघ. जबरदस्त बॅटिंग विकी पुजारीची मैदानाच्या आतपर्यंत पाहायला मिळते. 2 षटकाराचे 100 रुपये देखील इथे जमा झाले आहेत. 12 चेंडू आणि 1 धावेची आवश्यकता. गुरुदाच्या ट्रॅक वरती प्रवीण आलेत. यस वाईटच्या स्वरूपात एक्स्ट्रा धाव आली आहे. सामना जिंकला. विजयावरती शिक्कामोर्तब केलाय. सेमी फायनल मध्ये दाखल होणारा दुसरा संघ आपल्याला मिळालाय. अर्थातच ज्योतिबा टाइल्स पुरस्कृत तिरुपती स्पोर्ट्स मांगलेचा संघ ठरलाय या स्पर्धेचा दुसरा सेमीफायनलिस्टचा संघ. त्याचबरोबर ओमकार पाटील, साहिल पारे, ओमकार पाटील, साहिल पारे आणि विकी पुजारी आपण आपला कॅश प्राइज स्वीकारायचंय. या मॅचचा मेन ऑफ द मॅच अर्थातच ज्या खेळाडूच्या बॅटमधून 8 चेंडू आणि 25 धावांची नाबाद केली आणि आपल्या फिरकीच्या तालावरती प्रतिस्पर्धी संघाला नाचवणारा खेळाडू अर्थातच विकी पुजारी ठरला या मॅचचा मॅन ऑफ द मॅच.